कोल्हापूर शहराचा विकास व्हायचा असेल तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्याची नितांत गरज आहे असं मत एस4ए विकास आघाडीचे प्रमुख राजू माने यांनी व्यक्त केले। शहराला मेट्रो सिटी दर्जा मिळाल्यानंतर कसा फायदा होतो यासह हद्दवाढ होईल का या सर्व मुद्द्यांवर माने यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संगम कांबळे यांनी। नमस्कार। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये प्रत्येक पक्षाकडून हद्दवाढीचा मुद्दा घेतला जात आहे आणि त्याचबरोबर मेट्रो सिटी आणि मेट्रो ट्रेन अशा दोन ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचा गैरसमजसुद्धा लोकांमध्ये पसरवला जात आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत एस4एचे आपले राजू माने आपल्यासोबत आहेत। ते या सगळ्या मुद्द्यावरती विश्लेषण करणार आहेत। तर सुरुवात आपण करूया की महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे नेमकं काय या प्रश्नापासून आपण याची सुरुवात करूया। महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे 10 लाख लोकसंख्येने 20 किलोमीटरचे क्षेत्र। जर हे सर्व 10 लाख लोकसंख्येने क्षेत्र 20 किलोमीटरच्या परिसराला या क्षेत्राला 74व्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे देशामध्ये 74व्या घटना दुरुस्ती झाली। त्याचं कारण असं आहे की जसे आता कोल्हापूरची मोठी समस्या आहे हद्दवाढीची, कारण नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे आजूबाजूच्या परिसरात। त्याच पद्धतीनं 74वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेला संपूर्ण देशाची जी आता चेन्नई, कलकत्ता, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, हैदराबाद, दिल्ली यासारख्या शहरांच्यावर ही समस्या त्यावेळेला जाणवत होती। त्यामुळं जी जगामध्ये जी संकल्पना चालू झाली आहे मेट्रो सिटीची, त्या माध्यमातून आपल्या देशाच्या संशोधनातून हा घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि मग मेट्रो सिटीची संकल्पना रुजत आलेली आहे। आणि कोल्हापूर शहराची जी समस्या सध्या आहे ती मेट्रो सिटीसारखीच आपली लोकसंख्या वाढत आहे आणि लोकांच्यामध्ये गैरसमज झालेला आहे की मेट्रो सिटी म्हणजे रेल्वेचा विस्तार। तर ही संकल्पना चुकीची आहे। रेल्वे कधी येणार? कोल्हापूर शहराच्या आसपासच्या ह्याच्यातले ज्यावेळेला मूलभूत प्रश्न, रोजगार निर्मिती, उद्योग होणार आणि लोकसंख्या जास्त होईल त्यावेळेला मेट्रो सिटीचा विषय आहे। आत्ता सध्या मेट्रो सिटीचा काय विषयच नाही। आणि समजा महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झालं तर माननीय नितीन गडकरी साहेबांनी पुणे ते कोल्हापूर मेट्रो रेल्वे करायचं एक 2020 साली जाहीर केलं होतं। ते मात्र होऊ शकतं या माध्यमातून जर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाली तरच। कारण ह्या मेट्रो सिटीची व्याख्या आहे की सामान्य माणसाला उच्च स्तरावर नेणे, म्हणजे सामान्य म्हणजे कुटुंबाच्या ज्या समस्या आहेत, रस्ते, लाईट, पाणी, गटार, आरोग्य, शिक्षण, ह्या ज्या काही आपल्या समस्या आहेत ह्या समस्या तांत्रिक पद्धतीनं म्हणजे त्या आत्ता कसं आहे की DP प्लॅननं आपला विकास होत आहे, पण ती मेट्रो सिटीच्या ह्यामध्ये एक विकास आराखडा बनला जातो। त्या विकास आराखडा बनण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष लागतात। त्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रत्येक इंचाचा आराखड्याची टेस्ट केली जाते। म्हणजे कुठं काय आहे, आता गटारीची जर समस्या असेल तर काही गटारीतनं पाणी जात नाही, रोड खालीवर, ह्या सगळ्या ज्या घटना म्हणजे ज्या गोष्टी आहेत जे विकासाला आता आपल्याकडे रस्ते उकरतात, डबरे पडतात, खड्डे पडतात, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मेट्रो सिटीच्या आराखड्यामध्ये ह्या पूर्ण निराकरण करून त्याचा आराखडा बनतो आणि त्यानंतर सल्लागार कंपनी शासन यामध्ये नेमते, प्रोजेक्ट रिपोर्ट बनतो आणि त्याच्याला फंड्स येतो, म्हणजे फंड किती लागेल ह्याचे सगळं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी नागरिकांच्यामधून ह्याला संमती घेतल्यानंतरच ह्या गोष्टीची कारवाई चालू होते। एकंदरीत मेट्रो सिटी आणि मेट्रो ट्रेन या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे सरांनी स्पष्टीकरण केलेलंच आहे। आणि कोल्हापूर हद्दवाढीसाठी शहरातून समर्थन होताना दिसतं तर 42 गावातून याला विरोध होताना दिसतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हद्दवाढ होणार की नाही असा सरळ एक सवाल उपस्थित होतं। याबद्दल नेमकं सरांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया। नाही, हद्दवाढ ही जर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झालं, जशी पुण्याची 27 वेळा, नाशिक, मुंबई शहरासारखी हद्दवाढ का झाली की त्यांची मेट्रो सिटीमध्ये रूपांतर झालं। तिथं सगळा विकास झाल्यामुळं आजूबाजूच्या ज्या गावांचा विकास झाला त्याच्या गावातली लोक स्वतःहून मेट्रो सिटीमध्ये समाविष्ट होते। जसं जर कोल्हापूर महानगरपालिकेने जर मेट्रो सिटीची संकल्पना राबवली तर
कोल्हापूर शहराची पण हद्दवाढ येत्या 15-20 वर्षामध्ये 20 ते 30 वेळा होऊ शकते. अन्यथा होणार नाही, कारण का की कोल्हापूरची 6.5 लाख लोकसंख्या आहे आणि 42 गावांची मिळून 8.5पर्यंत जाईल. पण ह्या क्षेत्रासाठी जो काय केंद्र शासन महानगरपालिका फंड देते तेवढाच मर्यादित राहणार. पहिला आंतरराष्ट्रीय फंड किंवा गुंतवणुकीचे फंड जे असतात ते या शहराला मिळणार नाहीत. त्यामुळं जसं आता 53 वर्षात काय विकास समप्रमाणाचा आहे, म्हणजे जास्त काय झालेलं नाही, पण जे सुनियोजित विकास व्हायला पाहिजे आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये रोजगार, कोल्हापूर शहर म्हणजे रोजगार निर्मितीचं केंद्र झालं पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, त्यामुळे शहर हे विकसित होत असतं. तसं न होता आपल्या कोल्हापूरचा विकास होत नाही आहे. आणि त्यासाठी हद्दवाढीपेक्षा जर मेट्रो सिटी झाली तर हद्दवाढी हा आपोआप प्रश्न संपुष्टात येईल आणि 7-8 वर्षामध्ये सर्व गावं हद्दवाढीमध्ये स्वतःहून समाविष्ट होतील. आणि ग्रामीण भागात पण हद्दवाढ का नको याचं स्पष्टीकरण लोकांनाही माहीत नाही. आणि कोल्हापूर शहरात त्यांना हद्दवाढ का पाहिजे, विकासासाठी आपलं सर्वांचं एकच मत पाहिजे की आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे. हे एक एम पाहिजे प्रत्येकाचं. आणि ती एम साध्य व्हायचं असेल तर महानगर प्रदेशात सध्याच्या परिस्थितीला योग्य आहे. हद्दवाढ का होत नाही, कारण 1942 सालीच आपल्या 8 गावांची आमच्या हद्दवाढ झाली होती. आणि शेती व्यतिरिक्त म्हणजे 8 गावं आजही कोल्हापूर महानगरपालिकेत आहेत, म्हणजे कसबा बावडा, टेंबलाईवाडी, उंचगाव, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, बालिंगा या गावांच्या 1942लाच हद्दवाढ झाली होती. फक्त त्यावेळेला 42 साली पड जमीन घेतली होती आणि शेती जमिनी वगळली होती. आणि आजच्या घडीला म्हणजे 42 ते 25 अखेर जर तुम्ही बघितला तर महानगरपालिके किंवा लोकप्रतिनिधींनी इथल्या ज्या शेती होती त्या 8 गावांच्यामध्ये त्यामध्ये काय विस्तार झाला किंवा काय प्रगती झाल्या का आज तिथे शेतीच आहे हे जर शासनाला पटवून दिले असते तर कितीतरी वेळा हद्दवाढ झाली असते. आणि ह्याला कोण चॅलेंज करू शकत नव्हतं, कारण हे 42 सालचं गॅजेट आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता देशामध्ये जनगणना चालू आहे. जोपर्यंत जनगणना आज समाप्त म्हणजे 1 जानेवारीपासून चालू झालेली आहे, ती जनगणना 1 महिन्या सप्ते, 2 महिन्या सप्ते, 3 महिन्या सप्ते किती कालावधी लागणार आहे त्याचं काय मला अजून मी अभ्यास केलेला नाही, नाहीतर मी स्पष्ट सांगितलं असतं. पण जनगणना पूर्ण झाल्यानंतरच हद्दवाढीचा विषय येऊ शकतो आणि त्यानंतर शासन यावर निर्णय घेईल. पण सध्या तर काय हद्दवाढ होणं अशक्य आहे. काही दिवसापूर्वी सर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नगरविकास प्राधिकरण याला विशेष नियोजनाचा दर्जा देण्यात यावा अशी शासनाकडे हे केली होती, शिफारस केली होती किंवा त्या संदर्भात पत्रव्यवहार किंवा दस्तऐवज हे केलं होतं. तर या विशेष नियोजन दर्जा मिळाल्यानंतर या गावांना काय फायदा होणार आहे का? नक्की. आता तो प्रस्ताव काय शासनाकडे पाठवला प्राधिकरणामार्फत त्याची मला काय मी अजून कॉपी घेतली नाही. परंतु 42 गाव आणि शहर जर त्या 42 गावांच्यामध्ये शहराला काय जर फायदा होत नसेल तर ही मागणी फार चुकीची आहे. विशेष प्राधिकरण कसं झालं पाहिजे, कोल्हापूर महानगरपालिकाने 42 गावांचा जर एकच विकास आराखडा बनला असेल तर नक्की आमचं त्याचं समर्थन असेल. पण त्या गावांना वगळून शहराचा जर विकास किंवा त्या आराखडा होणार नसेल तर त्याला नक्की आम्ही भविष्यात विरोधच करू, कारण त्यामुळे शहराचा आणि 42 गावांचा फायदा नाही. मग जिल्ह्यामध्ये 1200 गावं आहेत, मग ती का घेत नाहीत त्या विशेष प्राधिकरणात? शहरही सोडून 1200 गावांसाठी विशेष प्राधिकरण स्थापन करा, आमचं त्याला समर्थन राहील. म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींची भावना चांगली आहे, त्यांचा विकास करण्याचा हेतू आहे. परंतु माझं असं मत आहे की शहराचं जर 42 गावाचा विशेष प्राधिकरणाचा एकच आराखडा बनणं असेल तर नक्की आमचं त्याला समर्थन असेल, अन्यथा विरोध राहील. मेट्रो सिटीच्या मान्यतेनंतर ज्या काय पायाभूत सुविधा त्याचबरोबर रोजगार निर्मिती यामध्ये काय बदल होणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे? मेट्रो सिटी झाल्यानंतर आपल्या शहराचा दर्जा आता आपण ड वर्गात आहे, तर आपण ब वर्गामध्ये जाणार, कारण आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या जवळजवळ 45 लाखाच्या आसपास आहे. आणि 45 लोकसंख्या असल्यामुळं आपण ब वर्गात जाऊ शकतो. म्हणजे ड वर्गाची व्याख्या वेगळी आहे लोकसंख्येची, ब वर्गाची वेगळी आहे, क वर्गाची वेगळी आहे, अ वर्गाची वेगळी आहे. परंतु आपण ब वर्गामध्ये गेल्यामुळे आपल्याला शहरामध्ये आणि ह्या प्राधिकरणाच्या मार्फत महाराष्ट्र टाउन ॲक्टची परमिशन आणि केंद्र शासनाने राज्य शासनाने हा प्लॅन पास करते, सर्व जे काय प्रोजेक्ट बनणार आहेत त्याला मान्यता देतं. त्यामुळे येणारा फंड जो आहे त्यामुळे विकास जो आहे ते अतिशय सुनियोजित होणार.
आणि जी गुंतवणूक करणाऱ्या म्हणजे आता आय टीचा विषय असू दे किंवा रोजगार निर्मितीचा विषय असू दे त्याला डायरेक्ट फंड देणार आणि ही जर टाऊन प्लॅनिंग महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंगचे जर मंजुरी असेल तर त्यांना बँकाही कर्ज देणार आणि इथं जे काय वित्तीय संस्था आहेत किंवा खाजगी संस्था आंतरराष्ट्रीय फंड यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात फंड येणार आणि इथला रोजगार निर्मिती पण होणार आणि उद्योगाला पण त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं हा नक्कीच या रोजगार निर्मिती उद्योग मूलभूत प्रश्न आणि ग्रोथ याच्यामुळं संपूर्ण आपला कोल्हापूर जिल्हा उच्चस्तरीय जाईल एवढं मात्र नक्की आहे यातून. एकंदरीत माने सरांनी संपूर्ण संकल्पना स्पष्ट केली आहे की मेट्रो सिटी आणि मेट्रो रेल्वे म्हणजे काय, तर हद्दवाढ म्हणजे काय, हद्दवाढ झाल्यामुळं काय होऊ शकतं, नाही झाल्यामुळं काय होऊ शकतं, या सगळ्या संकल्पना त्यांनी सविस्तरपणे समजावून आपल्याला सांगितल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापूरला मेट्रो सिटीचा दर्जा मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात ते कामसुद्धा करत आहेत आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात चांगल्या पद्धतीनं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.